नमस्कार, आपण पाहत आहात सतर्क लाईव्ह न्यूज चॅनल। तृतीयपंथी समुदायाच्या हक्क आणि संरक्षणासाठी कोल्हापुरात एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात पार पडली। तृतीयपंथी कल्याण हक्क आणि संरक्षण अधिनियम 2019 आणि सुधारित नियम 2020 ची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृती या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग आणि शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक समावेशक अभ्यास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने मैत्री सामाजिक सेवा संस्थेच्या सहकार्याने ही कार्यशाळा झाली। कार्यशाळेचा पोलीस, वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक आणि सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभागृह पूर्णपणे भरून गेलं होतं। यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर R.K. कामत म्हणाले की तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी केवळ शासनाची नाही, तर संपूर्ण समाजाने ती स्वीकारली पाहिजे। यावेळी कुलसचिव डॉक्टर V.N. शिंदे, डॉक्टर मुरलीधर भानारकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रेश्मा पाटील, किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर मयुरीताई आळवेकर आणि पुणे विभागाच्या सहअध्यक्षा शिवानीताई गजभर यांनी कायदे आणि शासकीय योजनांबद्दल मार्गदर्शन केलं। मैत्री संस्थेचे सचिव मंगेश बावचे यांनी शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सन्मानातून मुख्य प्रवाहात आणण्याची गरज व्यक्त केली। कायदे फक्त कागदावर न राहता प्रत्येक स्तरावर त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि आरक्षणाच्या लढ्याचे मुहूर्त मिळवणं गरजेचं आहे, असा सूर या कार्यशाळेत उमटला। कोल्हापुरातील अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।